असं बॅनर घेऊन उभं होतं, असं बॅनर ते पोस्टर घेऊन उभं होतं. इंस्टाग्रामला रील्स आली त्याची, आणि त्याच्यावर त्यानं लिहिलं होतं बुटकी चलल, काळी चलल, बहिरी चलल, मुक्की चलल, फक्त पोरगी जिती पाहिजे, माझं लग्न झालं पाहिजे. वस्तुस्थिती आहे महाराज. बायकोचं नातं सगळ्यात सुंदर नातं. हे मी अगोदर बोलत नव्हतो, पण आता मग झालंय. मंदोदरी आपल्या नवऱ्याला म्हणते, स्वामी तुम्ही विद्वान आहात, पंडित आहात, 33 कोटी देव तुम्ही बंदिस्त केलेत, शनीची अवकृपा होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. तो शनी तुम्ही पायदळी दिलाय. तुमच्यासारखा विद्वान त्रैलोक्यात कोणीच नाही, तुमच्यासारखा योद्धा कोणीच नाही, आणि तुम्ही रामाच्या पत्नीचं हरण करता, जगत पित्याच्या मालकिनीचं म्हणजे जगत मातेचं तुम्ही हरण करता. ही गोष्ट तुम्हाला शोभते का? रावण म्हणतो, बरोबर आहे मंदोदरी, पण जेव्हा मी सीतेचं हरण केलं ना, तेव्हा माझा काम, क्रोध, अहंकार जागा झाला होता, त्याच्या आहारी जाऊन मी हे काम केलं. मंदोदरी म्हणते, रामाला सीता देऊन टाका, हा नरसंहार थांबवा. आणि रावण म्हणतो, तुझं तेही बरोबर आहे, पण उद्या जो मला बाण लागणार आहे ना, तो रामाचा बाण लागणार आहे, मी रामाच्या बाणानं संपणार आहे. याच्या इतकं मोठं भाग्याचं दुसरं लक्षण नाही. रावणाचं उत्तर आहे. आता मंदोदरी जे बोलते ना, ती इथं विषयात आहे. मंदोदरी म्हणली, स्वामी एक गोष्ट विचारू? हा विचार. तुम्ही सीतेला आणाय गेले तेव्हा कोणाचं सोंग घेऊन गेलते? संन्याशाचं सोंग घेऊन गेलते. सीतेनं तुम्हाला ओळखलं का? नाही ओळखलं. तुम्ही सोंग घेऊन गेले संन्याशाचं, आणि सीतेला पळवून आणलं. हो, सीतेला अशोक वाटिकेत ठेवलं. हो, जर तुम्ही पळवून आणताना संन्याशाचं सोंग घेऊ शकता, तर अशोक वाटिकेमध्ये तुम्ही रामाचं सोंग घेऊन सीतेसमोर का गेले नाहीत? मंदोदरीचा प्रश्न आहे. मंदोदरी म्हणते, तुम्ही रामाचं सोंग घेऊन सीतेसमोर का गेले नाहीत? रावण म्हणला, त्यानं काय झालं असतं? अहो, तुम्ही रामाचं सोंग घेऊन गेला असतात तर सीता तुम्हाला भेटली असती ना. सीतेला वाटलं असतं रामच आले, आणि सीता लगेच तुम्हाला भेटली असती. रावण हसायला लागला, आणि रावण म्हणला, तुला काय वाटतंय मी हे प्रयत्न केला नसेल? ऐका बरं, तुला काय वाटतंय मी हा प्रयत्न केला नसेल? मंदोदरी म्हणली, म्हणजे प्रयत्न केला, तुम्ही रामाचं सोंग घेतलं, हो, तरी सीता तुम्हाला भेटली नाही. रावणाचं जे उत्तर आहे ना, ते प्रभू रामचंद्रांचं मोठेपण आहे. रावण म्हणला, मंदोदरी मी रामाचं सोंग घेऊन सीतेसमोर जाणं आणि सीता मला प्राप्त होणं हा शेवटचा भाग राहिला. मी रामाचं सोंग घेतलं आणि सीतेबद्दलची माझी वासनाच गळून गेली. याला राम म्हणतात. राम, याला राम म्हणतात. आपला विषय सुरू आहे, देव मोठे की संत मोठे. देवाच्या भजनात पुण्य, संतांच्या भजनात पुण्य कशामुळं? देवापेक्षाही संत मोठे कसे? मधल्या 90च्या दशकामध्ये तुकाराम महाराजांवर एक पिक्चर आलता, संत तुकाराम नावाचा ब्लॅक अँड व्हाईट मूवी होता का नाही? दूरदर्शनला लागतो, सह्याद्रीला आत्ताही तो पिक्चर. आणि त्या चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांची ॲक्टिंग ज्या ॲक्टरनं केली ना, त्या ॲक्टरचं नाव आहे विष्णुपंत पागनीस दादा. विष्णुपंत पागनीसांनी, शास्त्रींनी त्याच्यामध्ये काम केलं, तुकाराम महाराजांचा रोल केला, सोंग केलं तुकाराम महाराजांचं. चित्रपट शूटिंग झाला, चित्रपट रिलीज झाला, प्रचंड पैसा कमवला चित्रपटानं. चित्रपटाचे डायरेक्टर पैशानं भरलेली बॅग घेऊन विष्णुपंत पागनीसांना भेटायला गेले. बॅग समोर ठेवली आणि चहापान झाल्याच्या नंतर डायरेक्टर असं म्हणले, तुम्ही इतकं सुंदर अभिनय केलाय, तुम्ही इतकी सुंदर ॲक्टिंग केली ना, की मला तुम्हाला घेऊन दुसरे 2 चित्रपट करायचेत. हे कॉन्ट्रॅक्ट लेटर, हा तुमचा अगोदरचा पैसा, कॉन्ट्रॅक्ट लेटर साईन करा, मुहूर्त ठरवू आणि लगेच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू. विष्णुपंत पागणी शांतपणे म्हणतात, ऐका ना, मी तुकाराम वाचलेला आणि जगलेला माणूस आहे. तुमच्या चित्रपटसृष्टीतच नाही, आता मला अख्ख्या संसार सृष्टीमध्ये सुद्धा स्वारस्य राहिलं नाही. ती पैशाची बॅग आळंदीला दान केली आणि अखंड पंढरपूरचे वारकरी झाले विष्णुपंत पागनीस. मला सांगायचंय काय, रामाचं सोंग घेतलं तर एका सीतेवरची आसक्ती संपते, आणि तुकारामाचं सोंग घेतलं तर संसारावरची आसक्ती संपते. देवापेक्षा संत कधीही मोठे आहेत, या एका गोष्टीवरून सिद्ध होतं. विठ्ठल त्या संतांचं भजन केलं तर पुण्य प्राप्त होतं. मग पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. पुण्य पुण्य पुण्य. बाबा, हे पुण्य कुठं उपयोगाला येतो? जरा विचार करा बरं. खरं विचार केलं तर भौतिकदृष्ट्या पुण्य उपयोगाला येतं का? दिवाळीचा सण आला, दिवाळीचा ह्यानं किराणा भरला, किराणाची पट्टी झाली 15,000ची, आणि हे दुकानदाराला म्हणलं, माझ्याकडे काही पैसे नाहीत, पण सप्त्याचं पुण्य आहे माझ्याकडे, माझं सगळं पुण्य घे आणि मला किराणा दे. असं जर झालं तर कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही मला काय म्हणताल? काय म्हणताल तुम्ही? पुण्य घ्या, निरोप. हे पुण्य उपयोगाला कुठं येतं? सगळीकडे काय उपयोगाला येतं?
काय उपयोगाला येतं? पैसे उपयोगाला येतात. हा एक वाक्य फार गोड आहे बरं का. पैसा खुदा नहीं है, पैसा खुदा नहीं है मगर खुदा से कम नहीं है. काय होत नाही पैशानं, सगळंच होतं पैशानं. धन काला हो या गोरा हो, जग उसका जो पैसे वाला हो. धन काला हो या गोरा हो, धन काला हो या गोरा हो, जग उसका जो पैसे वाला हो. धन काला हो या गोरा हो, पैसे वाला हो. जन जन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार. पैसा बोलता है, 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 पैसा बोलता है. वा 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 वा, काय गोड प्रमाण दिलं. काळा असो नाही तर गोरा असो, काय पैसा कोण बघतंय? रंग बघतात काय? आणि एक वाक्य सांगू का, लोक पैशाचा रंग बघत नाहीत, पण पैशावाल्याचे सगळे रंग बघतात. हे लोकांचं वैशिष्ट्य आहे आणि ते ऐकून बी घेतात. कसं का असे ना, म्हणून ऐका, मला जी गोष्ट सांगायची तुम्हाला, ते धन पाहिजे म्हणतात, धन. आणि तुकोबाराय जर म्हणले असते ना, धनवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, म्हणायची सुद्धा गरज पडली नसते. करा भजन, मनानं म्हणा असतो, थांबा जरा थोडं थोडं थांबा दादा, अवघड आहे फार. पण धन 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 आयुष्याला नाही पुरत. धनाला मर्यादा आहे. आपल्या लहानपणीचे 8 आणे रुपये आता चलतात का? बोला ना बाबा, चलतात का? अहो 8 आणे रुपये लई लांब झाले. रात्री 12 वाजता आला बुवा, आणि 12 वाजता मध्यरात्री सांगितलं, कल से 500 और 1000 के नो महजा कागज का तुकडा बन जाएंगे. दुसऱ्या दिवशी तुकडे. बरं, त्या काळात बी सज्जन माणसं होते बरं महाराज. हो, नोटाबंदीच्या काळातही सज्जन माणसं होते. ते आमचं आम्हाला कळतंय. त्या काळात बी सज्जन लोक होते. किती सज्जन होते? 500ला 400 द्यायचे. एक जण तर मलाच म्हणलं, महाराज तुम्हाला 450चा भाव आहे. अवघड आहे विषय. त्या धनाला मर्यादा आहे, काळाची मर्यादा आहे, देशाची मर्यादा आहे, जन्माची मर्यादा आहे. बाहेरच्या देशामध्ये आपला रुपया नाही चालत. एअरपोर्टला गेलं की करन्सी चेंज करून घ्यावी लागते. इकडं रुपया आहे, तिकडं डॉलर आहे, इकडं नोटा आहेत, तिकडं पाऊंड आहे. हे लक्षात ठेवा. तिकडं काळाची, देशाची मर्यादा आहे. पण पुण्याला मर्यादा नाही दादा. माझ्या बापजाद्याचं पुण्य मला या जन्मात कीर्तन करण्यासाठी उपयोगी येऊ शकतं. हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे. हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे महाराज. कितीतरी उदाहरणावरून सांगता येईल. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली बहुत सुकृताची. हे जन्मोजन्मीचं पुण्य. हे पकवाज वाजवणं, हे कीर्तन करणं, चाली म्हणणं. तुम्हाला वाटतं का डायरेक्ट महाराज विठ्ठल महाराज उठले आणि पकवाजावर बसले इथं? अंधाऱ्या रात्रीला, म्हणजे काळोखाला अगोदर पखवाज ऐकवलाय, तेव्हा उजेड ऐकत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. वाक्य जे बोलतोय ते मन लावून ऐका. आधी काळोखानं स्वीकारावं लागतं, तेव्हा उजेड म्हणजे पब्लिक मधले लोक स्वीकारतात. पहाटे उठूनची प्रॅक्टिस कोणी बघा. हे गायन उगं आहे का? हे आम्ही फिरतो, उगं फिरत नाही बाबा. महाराज मी आता मुंबईला मागच्या 2-4 महिन्यापूर्वी कार्यक्रमाला गेलतो, आणि मुंबईच्या कार्यक्रमामध्ये माझा एक मित्र कार्यक्रमाला आला होता. आता ही जशी मित्र कंपनी आली ना, महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचं एक सिरियल लागते सोनी मराठीवर. तो लिहिणारा माझा दोस्त आहे, आणि तो माझ्या कीर्तनाला आला. 2-3 कीर्तनं सोबत ऐकले त्यानं सलग. आणि निघायच्या दिवशी त्याच्या रूमवर मी बसलो होतो गप्पा मारीत. त्यानं त्याचे प्रोजेक्ट वगैरे सांगितले. आणि बाबा तो मला म्हणला, तुला 2 प्रश्न विचारायचे आहेत. विचार, माझ्या संप्रदायाचं मोठे पण सांगतोय, मन लावून ऐका. तो म्हणला, दादा आम्ही एखादं जर स्किट शूट करायचं म्हणलं, एखादं नाटक जर करायचं म्हणलं ना, तर त्या नाटकाची कमीत कमी 1-2 महिने तालीम करतो. सोडा 10 मिनिटाचं स्किट जर करायचं असेल ना, तर 10 मिनिटाच्या स्किटचं अगोदर लिखाण केलं जातं. लिखाणानंतर डायलॉग एकमेकाला दिले जातात. डायलॉगमध्ये एखादा जर उच्चार जमत नसेल, फंबल पडत असेल, तर तो शब्द बदलला जातो. समोर बसलेल्या लोकांना सुद्धा कुठं कसं हसायचं आणि कुठं कसं एक्सप्रेशन द्यायचं इथपर्यंत आम्ही सांगतो. शूटिंगमध्ये डायलॉग पाठ केल्याच्या नंतर एक बैठी तालीम होते, नंतर रंगीत तालीम होते. रंगीत तालीम करून शूटिंगला आम्ही येतो. शूटिंगच्या वेळेला 1000 रिटेक होतात. 1000 रिटेक करत 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 आम्ही 10 मिनिटाचं शूट करतो. ते शूट केलेलं पुन्हा
काही दिवसानं टेलिकास्ट करतो आणि टेलिकास्ट झालेला एपिसोड घरात बसून माणसं खळखळून हसतात. 10 मिनिटाच्या स्किटसाठी आम्हाला एवढे रिटेक घ्यावे लागतात. 3 दिवस झालं तुझं 2 तासाचं कीर्तन ऐकतोय, एकदाही रिटेक नाही. नॉनस्टॉप तुम्ही बोलता, मध्येच कुणीतरी पाठीमागला शब्द धरून गातं, पकवाजा मधीच काहीतरी बोल वाजवतो, मागं उभा असलेला गायक मधीच काहीतरी म्हणतो. तुझी कीर्तनाची स्क्रिप्ट अगोदर काका महाराजांना दिलेली असते का? तुझ्या कीर्तनाची स्क्रिप्ट कृष्ण महाराजांना दिलेली असते का? तुझ्या कीर्तनाची स्क्रिप्ट अमोल महाराजांना दिलेली असते का? या मंडळींना दिलेली असते का? मी म्हणलं नाही. मग तुझी स्क्रिप्ट जर त्यांना नाही दिली तर मधीच काय गायचं हे त्यांना सांगितलं कुणी? पकवाजाचे बीट ठरलेले असतात का? मग तो मधी वाजवतो कस काय? लोकांना हसायच्या जागा सांगितलेल्या असतात का? मी म्हणलं नाही रे बाबा, सगळं लाईव्ह तू बघितलंस ना. आणि तो म्हणला तुझं कीर्तन चालू असताना ते तुझ्या गायक ओळखीचे होते का? म्हणलं नाही, मुंबईला होतो ना, मी एकटाच फिरतो शक्यतो, एकटाच. ही मंडळी मला या परिसरात बऱ्याचदा भेटतात म्हणून ही सगळी मंडळी महाराज आपल्या मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं वैभव आहे. ही मंडळी काका महाराज, कृष्ण महाराज, आम्ही आताच विदर्भात होतो आपण. आमची ही सगळी मंडळी हे तरी आता समजा ओळखीचे आहेत. बाबा आपली भेट पहिलीच आहे, बरोबर आहे का नाही? वाटायला का आमची पहिली भेट आहे? पहिल्या भेटीमध्ये एवढे सूत्र कोणाचे जुळतेत? फक्त वारकऱ्याचे जुळतेत, बाकी कोणाचेच जुळू शकत नाहीत. आणि सूत्र जुळण्यासाठी कोण कोणाच्या कशा भेटी घेतय हे किती सूत्रांनी सांगितले मागच्या महिन्यात? हे साधी गोष्ट नाही सज्जनो. तो मला म्हणला मधीच गायक गातो. हो, गाणारा काय गातय आम्हाला काय कळत? हे तुमचं बी तसंच म्हणणं आहे. अरे हे गालेत रो, पण काय गालेत की महाराजात म्हणालाय वा क्या बात है. महाराज म्हणताय वा क्या बात है आणि आम्ही म्हणतो बात क्या है? बात है क्या? वो गा रे तुम वा बात है. काय चाललंय काय आम्हाला कळत नाही. ऐका बरं, त्याला दिलेलं उत्तर तुम्हाला देतो. आता याच्यावर मी एक लेख लिहितोय फार मोठा. संप्रदायाचं हे मोठेपण आहे. चालू कीर्तनात कोणतं प्रमाण कुठं म्हणायचं, कोणतं प्रमाण कुठल्या सुरात कुठल्या चालीत म्हणायचं, कुठल्या प्रमाण कुठल्या पट्टीत म्हणायचं, ते प्रमाण कळायला, ते प्रमाण कानात जायला, कानातून मेंदूत जायला, मेंदूतून हृदयात यायला आणि हृदयातला भाव चेहऱ्यावर दिसायला अनंत जन्माचं पुण्यच पदरात असावं लागतं. तेव्हा ते कळतं, नाही तर कळत नाही. पुण्य असावं लागतं. तिळ तिळ पुण्य साचा तरी बहुता जन्मी घडेन, वाचेस या तुडे नाम समागम घडे संतांचा. 2 गोष्टी. अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, सुकृत पदरी. ही साधी गोष्ट नाही. मग मला दाखणे बाबा आपण जेवायला गेलो तेव्हा त्या दादांनी विचारलं, महाराज कीर्तन कधीपासून? मी कीर्तनकार वाटत नाही हो. काय आता माझं बी प्रॉब्लेम असा झालाय, महाराष्ट्रात ते व्याख्याते म्हणते ते कीर्तन चांगलं करतंय आणि कीर्तनकार म्हणते व्याख्यानात बरं आहे. कळत ना मी कुठं खरं आहे काय नाही का कळलं? ऐका, हे कीर्तन सुरू आहेत बाबा माझे आता आणि मी कीर्तनावर आता भर देत चाललोय. त्याचं कारण असं आहे, व्याख्यानानं माझं पोट भरतं आणि कीर्तनानं माझं मन भरतं, म्हणून मी कीर्तनाच्या क्षेत्रात आहे. वाजवा चांगला आहे. आणि आपण कॉलेज करत करत कीर्तन करतो बरं. हे इथं बसलेले जे पोर आहेत ना, तुम्ही शिकले म्हणजे काय लय मोठा तीर नाही मारला हो. हो माझ्याकडे वेळच नाही का, तुला काम तरी काय उगा आपला वेळच नाही आणि काय ना रिकाम टेकडं बसलेला असते रूम मध्ये. वेळ काढा. मला कॉलेजमधला एक मित्र म्हणला, दादा मी मुद्दाम सांगतोय, काही तरुण पोरं बसलीत म्हणून सांगतोय, मी BA केलं, MA केलं, MPhil केलं आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी PhD करतोय. PhD करत करत म्हणजे मी शिकलेला महाराज आहे. एवढा धंदा नाही मा, शिकलेला महाराज आहे. पण का शिक्षण तर घेतलंच पाहिजे. शिक्षणाची व्याख्या केली, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन
वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्याची ताकद शिक्षणात आहे आणि या जगाला जोडण्याची ताकद अध्यात्मात आहे. म्हणून अध्यात्माच्या पायरीवर आहे मी. अध्यात्माच्या पायरीवर आहे. मी नेहमी सांगतो, कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी शर्ट घालणं आणि आत्ताचं मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे. नीट ऐका बरं. कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी शर्ट घालणं, मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे. पण पारंपरिक धोतर नेसून फेटा बांधून वारकरी संप्रदायाची सेवा करणं अविनाश भारतीचं कर्तव्य आहे. गरज आणि कर्तव्य या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि तरुण पोरांना सांगणे, जरा संप्रदायात या. इकडं आला तर तरुण जाताल, नाही तर कुठं कधी मरून जाताल. तुमचं तुम्हालाही कळणार नाही. या इकडे जरा आनंद घ्या आणि ते पुण्य तुमच्या गाठीशी असेल तर हे 100% होईल. तुकोबराय म्हणले, सज्जनांचं भजन करा, तुम्हाला पुण्य भेटल. तुम्ही करणार का? नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. हा महालाभ आहे, फुकट आहे. मी माझा तोटा करून घेणार नाही, मी माझा फायदाच करणार, मीही भजन करणार. आणखीन काय? विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. ऐका ना, संतांचं भजन करा, पुण्य भेटल. संतांचं भजन करा, पाप नष्ट होईल. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. वेळेची मर्यादा असल्यामुळं भजनी मंडळची माफी मागून दोनच गोष्टी सांगतो. देवाचं भजन केलं, प्राप्ती काय? पुण्य. आणि देवाचं भजन केलं काय जाईल? नाम घेता घेता नाम विठोबाचे पर्वत जळती. पापाचे पर्वत देवाच्या भजनानं जळतात आणि पाप तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे. नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. विठोबा रखुमाई भजन कर. रखुमाई